गुड इव्हनिंग फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण कोविड-19 पॅन्डेमिक सिच्युएशनच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन संवाद साधत आहोत. प्रथमतः मी अभाविपचा घटक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. अशी संघटना ज्या संघटनेने आपल्या समाजाला, देशाला यशवंतराव केळकर, बाळासाहेब आपटे, मदनदाजी देवी, भाजपाचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे.पी. नड्डाजी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय नितीनजी गडकरी, माननीय आमदार श्री चंद्रकांतदादा पाटील, माननीय श्री विनोदजी तावडे सर, हे सर्व थोर व्यक्तिमत्व आपल्या समाजाला ज्या संघटनेने दिले, त्या संघटनेचा मला एक सदस्य असल्याचा खूप खूप अभिमान आहे. सुरुवातीलाच मी ABVP CVPच्या संयोजकांचे खूप खूप आभार मानतो, ज्यांच्या फेसबुक लाईव्ह या पुढाकाराने आजचा हा संवाद होत आहे. त्यात मी विशेष उल्लेख करू इच्छितो ते माननीय आमदार सुनीलजी कांबळे, माननीय दादा राजेशजी पांडे, माननीय डॉक्टर राजेंद्रजी हिरेमठ सर, माननीय डॉक्टर श्रीपादजी ढेकणे, माननीय प्रसन्नजीत फडणवीस, पुणे शहराचे महामंत्री माननीय अनिलजी ठोंबरे, श्री भाकेश सखाला आणि श्री अमोल देशपांडे व इतर सर्व सदस्य मित्रमंडळी. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम ऑनलाईन एक जर्नी ऑफ एन एंटरप्रेनर हा विषय जेव्हा ठरवला, त्यात ते ठरवताना मला वाटलं नव्हतं की कदाचित माझ्या जीवनाची एक जीवन प्रवास उलगडण्याची संधी मिळेल. आणि जेव्हा मला सांगितलं तेव्हा खरोखर मला 49 वर्षाचा मला संपूर्ण माझा जीवनपट मला एक जस्ट झोपेत आठवा लागला. मला जर तुमच्यासोबत सांगत असताना मित्रांनो, जरी एक एंटरप्रेनरचे जे काही फीचर्स असतात, ते फीचर्स आजकाल खूप तुम्हाला माध्यमातून मिळू शकतात. बरेचसे मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि हे गुगलवर वगैरे आपल्याला माहिती मिळते की एखाद्या सक्सेसफुल एंटरप्रेनरचे काय काय फीचर्स असावेत. आणि जर ते वाचून जर समजा एखादा सक्सेसफुल एंटरप्रेनर होता आलं असतं, तर कदाचित ह्या अशा लाईव्ह केसेस, ज्याचा आपण केस स्टडी होणार हरकत नाही, अशा स्टडीची गरज नसती. कदाचित हा देखील एक त्याचा एक भाग असावा. मित्रांनो, मी देखील आज पहिल्यांदा एक एंटरप्रेनरशिपचे काय गुण असतात हे मी देखील शोधायचा प्रयत्न केला. आणि ते शोधताना मला स्वतःला जाणवलं की त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खूप सिरियस असला पाहिजेत. तुमच्या कामाच्या बाबतीत तुमचा सिरियसनेस, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची तयारी, तुमचं हार्डवर्क, डेडिकेशन, कमिटमेंट, नंतर डिसिजन मेकिंग, तुमची ही जी काही स्किल आहे, नंतर रिस्क टेकिंग, रिस्क असंच रिसर्चफुल पर्सन, योग्य व्यक्तीची निवड, योग्य व्यक्तींचा तिथं डिप्लॉय करून त्यांच्याकडनं इफेक्टिव्हली काम करून घ्यायची जी स्किल आहे, ते देखील एक त्यात एक भाग आहे. नंतर स्वतः सर्वात महत्त्वाचं सेल्फ बिलीफ. मित्रांनो, हे सर्व फीचर्स मी जेव्हा बघितलेत तेव्हा मला लक्षात आलं की हे एका रात्रीतनं तर कुणी होत नाही. आणि माझे सगळे विद्यार्थी मित्रांना मला हे सांगताना एक म्हणतात ना, सहज एक स्वतःची केस मांडताना माझं उद्दिष्ट नेहमी हेच असेल की तुम्हाला यातनं काहीतरी प्रेरणा मिळावी, तुम्हाला देखील यातनं काहीतरी स्वतःशी सिम्युलेट करायचा प्रयत्न करा की तुम्ही कुठेतरी तुम्ही जॉईन होऊ शकतात. मी थोडक्यात माझी सुरुवात सांगतो. मित्रांनो, मी 12 वर्ष टीचिंग सर्व्हिस केली आणि गेल्या जवळपास 17 वर्षापासून मी बिझनेसमध्ये आहे. आणि हे सर्व सांगताना मी सांगितलं तुम्हाला की हे सगळे फीचर्स हे एकदम होत नाहीत. त्यात मला सुरुवातीलाच मला सांगावं लागेल. आणि जेव्हा माझा हा जीवन प्रवास मांडतोय तेव्हा मला माझी सुरुवातीची ओळख नक्कीच मला सांगायला आवडेल. मित्रांनो, मी एका खूप लहान खेड्यातनं, जळगाव जिल्हा, अंमळे तालुका, जवखेडे गावात माझा जन्म झाला आणि 1ली ते 7वी शिक्षण माझं जवखेड्यात झालं. जवखा हे गाव अशा प्रकारचं की जिथं आम्हाला त्यावेळेस आमची मातृभाषा ही अहिराणी, मराठी ही फक्त अभ्यासापुरतं. आम्हाला घरात देखील आम्ही अहिराणीच बोलायचो. कधी आईला आई म्हटलं नाही, त्याला माई म्हणायचं. मित्रांनो, त्यानंतर 8वी ते 12वीचं शिक्षण घेण्यासाठी बाबांनी अंमळनेरला आणलं. अंमळनेर साने गुरुजींचं शहर, ज्यात माझा खूप भाग्य आहे की मी माझं कॉलेज हायस्कूलचं शिक्षण हे प्रताप हायस्कूलमध्ये घेतलं, जिथं साने गुरुजींचा सहवास होता. साने गुरुजींनी तिथं त्यांचं जीवन व्यतीत केलं होतं. अशा प्रताप हायस्कूलमध्ये मी माझं 8वी ते 10वीचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर 10वी ते 12वी मी प्रताप कॉलेजमध्ये.
हे सांगत असताना मला एक काही तुम्हाला ठराविक मुद्दे जे असतात की जे काही घटना असतात की ज्या घटना खूप इन्स्पायरिंग असतात किंवा काही घटना अशा टर्निंग पॉईंट असतात लाईफमधल्या, त्या सांगायला आवडेल. आणि त्यातली पहिली घटना, मित्रांनो, 12वीमध्ये जेव्हा मी सायन्सला ॲडमिशन घेतली त्यावेळेस एक घटना घडली. अंबळे शहरातल्या सर्व खाजगी ट्युशन्स ह्या बंद करायचं असा कॉलेजच्या व्यवस्थापनाने निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय का घेतला त्याविषयी मी आता जास्त बोलू शकत नाही, परंतु त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम असा झाला की सर्व ट्युशन्स बंद झालेत. आणि आमच्यासारख्या खेडोपाड्यात आलेले मुलं ज्यांना ट्युशन्स हे सर्वात जास्त आशेचं स्थान होतं, तर आमच्यासाठी ते खूप मोठा डिसिजन असा भयानक डिसिजन होता. परंतु त्यासोबत मॅनेजमेंट एक निर्णय घेतला की आपण मुलांना असं वाऱ्यावर न सोडता आपण कॉलेज स्तरावर एक कोचिंग क्लासेस घ्यायचे. आणि त्यांनी मग व्हॅकेशनमध्ये कोचिंग क्लासेसची सुरुवात केली. आणि ते करताना 12वीचे कोचिंग क्लासेस जवळपास 150 ते 200 विद्यार्थी होते. आणि त्या 200 विद्यार्थ्यांचं एका वर्गात सामावणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी 2 डिव्हिजन केलं. आणि ते 2 डिव्हिजन करताना त्यांनी काहीतरी एक निकष लावला पाहिजे, म्हणून त्यांनी एक निकष लावला की ज्यांना 10वीमध्ये फर्स्ट क्लासच्या वरती आहेत ते ए डिव्हिजनमध्ये, आणि ज्यांना फर्स्ट क्लास नाही ते बी डिव्हिजनमध्ये. आणि त्या वयात, जे कॉलेजमधलं एकदम तारुण्याच्या वयामध्ये अशा प्रकारचा निकष लावला गेला की जो मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला पहिला एक म्हणतात ना, तुम्ही म्हणतात की भेदाभेद किंवा काही गोष्टी असतात की त्या प्रकारचं एक वेगळं थोडं क्रिटिसिझम, डिस्क्रिमिनेशन असं मला हरकत नाही, हे मला बघायला मिळालं. आणि त्यावेळेस मला माझे मार्क्स लपवणं शक्य नव्हतं. मला बी डिव्हिजनमध्ये बसल्याशिवाय पर्याय नव्हता. पण तू कदाचित एक सेल्फ रिस्पेक्ट आणि स्वतःमध्ये म्हणतात ना, एक काहीतरी आपण चुकलो आणि त्या चुकीतनं आपण काहीतरी चूक दुरुस्त केली पाहिजे, ही जी काही भावना होती, त्या भावनेतनं मित्रांनो मी 12वीमध्ये अथक परिश्रम केलेत. परिश्रम त्याचे जर स्तर सांगायचं म्हटलं तर मी एवढं सांगू शकेल की 10वीला फक्त 58.72% मार्क्स असणारा मुलगा 12वीला अंबळे शहरामध्ये दुसऱ्या क्रमांकाने पास होतो. आणि पुण्यामध्ये त्यावेळेस फक्त 3 जणांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली, त्यातला माझा 2 नंबर होता. हे सांगायचं उद्दिष्ट यासाठी की केलेले अथक परिश्रम, घेतलेली मेहनत, त्याचं जेव्हा फळ मिळतं तेव्हा तुम्हाला एक प्रकारचं एक प्रोत्साहन मिळतं आणि तुम्हाला जाणवतं रे असं केल्यानंतर असं होतं. तर ही माझी एक टर्निंग पॉईंट म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर एक थोडासा सेल्फ बिलीफमध्ये एक सुरुवात झाली होती, की स्वतःला एक कॉन्फिडन्स आला होता, येस आपण करू शकतो. मित्रांनो, माझी कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती ही अतिशय वेगळी होती की आमच्यासाठी त्यावेळेस पुण्याला इंजिनिअरिंगला शिक्षण घेणं म्हणजे US, युरोप, जी आज कदाचित कोणाला त्याची तेवढी किंमत नाही, कारण आज ग्लोबलायझेशनच्यामुळे आपण इतकं इझिली इकडे तिकडे फ्लाय होतो. पण त्यावेळेस आम्हाला पुण्याला शिकायला जातोय ही म्हणजे संपूर्ण तालुक्यामध्ये एक मोठी बातमी झाल्यासारखी गोष्ट होती की अरे हा मुलगा पुण्याला शिकायला जातो. आणि तो निर्णय माझ्या बाबांनी खूप माझ्यासाठी खूप मोठा भयानक निर्णय, म्हणजे अतिशय डेअरिंगचा निर्णय त्यांनी घेतला आणि मला पुण्याला शिक्षणाला पाठवलं. मित्रांनो, हे सगळं सांगत असताना मला नक्कीच परत तुम्हाला आठवण करून द्यायला आवडेल की काही गोष्टी मला खूप प्रकर्षाने तुम्हाला सांगायच्या आहेत, तुम्हाला नक्कीच कदाचित नोंद घेण्यासारख्या असतील, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. जेव्हा 12वीला शिक्षणाला पुणे आलो तेव्हा बाबांनी एकच सांगितलं की तू जातोयस फक्त एक कर, परत येऊ नकोस. त्यांच्यासाठी मी पुण्याला शिक्षणात जाणं हे जितकं महत्त्वाचं होतं तितकं न येणं हा देखील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा फॅक्टर होता. कारण अशा घटना घडल्या होत्या की जे मुलांनी 2-3 वर्ष तिथं शिक्षण घेतलं आणि परत आलेत, नापास झालेत, आणि काहींनी शिक्षण घेतलं काय घेतलं काही कळवलं नाही बाबांना, आणि त्यांनी मजा केली आणि घरी परत आलेत. अशा ह्या पार्श्वभूमीवर असे अनेक किस्से असताना, माहिती असताना माझ्या बाबांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला पाठवलं. मित्रांनो, जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हा मी एक मोठा निर्णय घेतला होता. कदाचित त्याच्यामागे एक घटना झाली होती की मी पिक्चरला गेलो होतो आणि आईबाबांना सांगितलं नव्हतं. तर मी पुण्यात आल्यानंतर मी त्या घटनेचं एक स्वतःला एक शिक्षा म्हणून घेतली आणि ठरवलं की नाही, आता आपण याच्या पुढचे 4 वर्ष कधीही पिक्चरला जायचं नाही, कुठलाही पिक्चर बघायचा नाही. त्यामुळे मित्रांनो, मी पुण्याला आल्यानंतर 1987ला मी पुण्याला आलो. 87 ते 91 पर्यंत मी कुठल्याही सिनेमागृहात गेलो नाही, कुठल्याही प्रकारचा पिक्चर बघितला नाही. आणि नॉट ओन्ली मूवी इन द थिएटर, परंतु मी साध्या टेलिव्हिजनवर पण देखील पिक्चर बघितला नाही. ही घटना सांगायचं यासाठी की दॅट इज अ डिटर्मिनेशन, दॅट इज अ कमिटमेंट.
आणि मी ते पाळलं. कदाचित या सगळ्या घटना माझ्या ज्या होत्या की काहीतरी ठरवायचं आणि काहीतरी करायचा प्रयत्न करायचा, मला तेव्हापासून ती सवय लागली. हे तुम्हाला हे सांगायचं उद्देश की अशी कमिटमेंट केली की नाही, मी जोपर्यंत स्वतः कमवत नाही तोपर्यंत मी पिक्चर बघणार नाही. आज अभिजित पाटील माझ्यासमोर मित्र आहेत, त्यांना कल्पना यायची की मी 4 वर्ष खरंच पिक्चर बघत. एनिवे, त्याच्यानंतर फर्स्ट इयरमधला एक प्रसंग सांगायला मला इतकं आवडेल की ज्याचा नक्कीच बिझनेसमध्ये आणि लाईफमध्ये तुम्हाला एक कुठेतरी जोडता येईल. एकतर 10वीला मार्क्स कमी, 12वीला खूप छान मार्क्स मिळालेत आणि ते कंटिन्यू करण्यासाठी ऑब्व्हियसली मला अभ्यास करणं, कष्ट करणं खूप भाग होतं. आणि मग फर्स्ट इयरला जेव्हा मी ॲडमिशन घेतल्यानंतर जेव्हा मी कॉलेजला MIT कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं, तिथं शिकत असताना पहिल्या सेमिस्टरला वातावरण अतिशय टेन्स होतं, खूप ताणतणाव. इंजिनिअरिंगचा अभ्यास एकतर पुण्यात आल्यानंतर इंग्लिशमध्ये होणारे लेक्चर्स ते तर अगदी हवेत जात होते. त्यात मुंबई पुण्यातली मुलं आम्हाला तर अगदी सप्रेस पूर्ण दाबून टाकत होते. आणि ह्या पार्श्वभूमीवर मला एक प्रसंग आठवतो की आमच्याच गावाकडचा एक मित्र मला म्हटला, आम्ही ओरंड्यात उभे होतो, मला म्हटलं, काय घासतो एवढा का? तर काय घासतो हे शब्द फार 2-3 शब्द होते, परंतु त्या मित्रांमध्ये एक प्रकारचं मला थोडं एक अपमानास्पद वाटलं. मला वाटलं यार असं का तू बोलला मला का? तर पण त्याला मी ते बोललो नाही का? तर कारण तो आमच्या भागातला देखील शहरातला होता. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मी तुम्हाला सांगायचं उद्दिष्ट असं, मी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. नंतर निकाल लागला, फंटास्टिक निकाल. पहिल्या वर्षी मी सर्व विषय छानपैकी पास झालो, जवळपास फर्स्ट क्लासच्या जवळपास मिळालो. मित्रांनो, ज्यांनी मला हिरवलं होतं तो नंतर मला दुसऱ्या वर्षी दिसला नाही. दुसरा वर्षच नाही, त्याच्या पुढचे 4 वर्ष देखील तो दिसला नाही आणि कॉलेज सोडून गेला. हा किस्सा सांगायचं उद्दिष्ट असं की मित्रांनो, तुम्ही कुणी काही म्हटलं तर तुम्ही लगेच डिस्टर्ब व्हायचं कारण नाही. अशा अनेक गोष्टी घडतात आणि कदाचित माझ्या बालवयामध्ये आणि कॉलेजच्या दिवसातच अशा घटना घडल्यामुळे मला आज खंबीर बिझनेसमॅन होण्यासाठी हे सगळं मला कामात येतं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मित्रांनो, मी जॉबसाठी घरची परिस्थिती मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या दिवसापासून कर्ज घेऊन शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यामुळे मला परिस्थितीची जाणीव असल्यामुळे मला कसं एकदा इंजिनिअरिंग पूर्ण होतं आणि मी कधी जॉईन होतो, सर्व्हिस जॉईन करतो असं मला झालं होतं. आणि त्यात वयाच्या 21च्या आधी म्हणजे 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी जुलै 1991ला पुण्यामध्ये आमच्या गावातले अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व माननीय अशोकजी पाटील सर, कॅप्टन अशोकजी पाटील सर यांच्या रेफरन्सने मी पुण्यामध्ये एका ब्रिटिश कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये जॉईन झालो. तिथं जॉईन झाल्यानंतरचा किस्सा देखील सांगण्यासारखा आहे. मी जॉईन झालो, 2 महिन्यात मी स्वतःचं स्थान अशा प्रकारे निर्माण केलं की 2 महिन्यानंतर मला स्वतःला जाणवलं की मला काहीतरी चुकतंय माझं आणि मी हा जॉब करू शकत नाही, मला प्रोफाईल शोभत नाही, कदाचित मला जमत नाही ते. मग मी जॉब सोडायचं ठरवलं आणि जेव्हा मी जॉब सोडण्यासाठी मी रेजिग्नेशन घेऊन डायरेक्टरकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तू काय जॉब सोडतोय? मी म्हटलं की मला नाही शक्य होतं तर मला जमत नाही ते म्हटलं की तू निर्णय चुकतोय तुझा. मी म्हटलं सर, तुमच्याच ऑफिसमध्ये एक निर्णयाचा तिथे एक लेख लिहिला होता आणि त्या लेखात असं लिहिलं होतं, तुम्ही निर्णय घेता आला पाहिजे. तो निर्णय चुकीचा का बरोबर हा प्रश्न नंतर असतो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजे. जे निर्णयच घेऊ शकत नाही त्या आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही. त्यामुळे हे मला इतकं आवडलं होतं की तो संपूर्ण लेख मी लिहून घेतला आणि मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की सर, मी तुमचा हा जो निर्णयाचा लेख मला इतका आवडलेला आहे, त्याच्यानुसार मी निर्णय पक्का घेतला आहे की मला जॉब सोडायचा आहे. मला कल्पना आहे कदाचित मला निर्णय चुकत असेल, पण तुम्हाला जॉब सोडायचा आहे. मित्रांनो, जॉब सोडल्यानंतर मी 4 महिन्याच्या घरी राहिल्यानंतर मला जाणवलं की माझ्या पहिल्या जॉबची सॅलरी ही त्यावेळेस 1991मध्ये 650 होती. माझा राहायचा खर्च किती 300 होता आणि जेवणाचा खर्च 300 होता आणि 50 वरती उरत होते. असा हा 750 पगार मला अविस्मरणीय आहे. आणि जेव्हा मी 4 महिने निर्णय घेऊन घरी गेलो त्यावेळेस मला थोडंसं पिंच झालं की अरे काहीतरी चुकलं तर नाही ना, कारण की ते 750 तरी कमवत होतो, आज घरी बसून काय करू आपण. पण त्या दरम्यान मला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे हंगामी अधिव्याख्याता या पदासाठी मी अर्ज केला. तिथे अर्ज केल्यानंतर माझी इंटरव्ह्यू झाली आणि मला तिथं एक सेवेची संधी मिळाली. मी फेब्रुवारी 1992ला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथं ॲडहॉक बेसिसवर हंगामी नियुक्ती म्हणून माझी अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती झाली. या नियुक्तीचे वैशिष्ट्य असं की नियुक्ती फक्त 4 महिन्यासाठी होती
अर्थात त्यानंतर माननीय न्यायालयाच्या आदेशाने जोपर्यंत जागा शिल्लक आहेत तोपर्यंत तुम्ही यांना कंटिन्यू करा असा आदेश दिला आणि आम्हाला त्यानंतर सलग मी पुढे 12 वर्ष शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे इथं मी एक हंगामी अधिव्याख्याता म्हणून सर्व्हिस केली. मित्रांनो, मला ह्या ॲडहॉक अपॉइंटमेंटचा एवढा फायदा झाला की आज मी जे काय आहे ते फक्त ॲडहॉक अपॉइंटमेंटवर आहे. जर माझी अपॉइंटमेंट ही ॲडहॉक नसती आणि जर माझी अपॉइंटमेंट रेग्युलर झाली असती तर कदाचित विकास पडेल हा वेगळा आला असता. आज मी जो काही तुम्हाला दिसतोय एक एंटरप्रेनर म्हणून तुम्ही जे सगळं मानतायत की हो, आज मी एक 5-25 कुटुंबाचं मी जे सांभाळ करतोय आणि 5-25 कुटुंबासोबत मी छोटासा एक माझा व्यवसाय करतोय, त्याचं मला खूप समाधान आहे. तर हे फक्त आणि फक्त त्याचं श्रेय मी ते ॲडहॉक अपॉइंटमेंटला देतो. जर COPत ॲडहॉक अपॉइंटमेंट नसते तर काय झालं असतं ते हे विचार देखील मला करवत नाही. मित्रांनो, ॲडहॉक अपॉइंटमेंटचे फायदे असे झालेत आणि घरची परिस्थितीच्यामुळे फायदा असा आला की मला पैसे कमवणं खूप भाग होतं आणि त्यासाठी मला दुसरं काही दिसत नव्हतं. वयाच्या 21व्या-22व्या वर्षी एखादा मुलगा एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन पुणे शहरामध्ये कामाला लागतो. त्याला माहिती आहे की आपली घरची जबाबदारी काय होती. एक म्हणजे घरी पैसे देणं, पैसे पुरवणं आणि जो कोण लवकरात लवकर बाबांचं कर्ज फेडणं हे माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचं लाईफ. आपण जे काही सर्व्हिस करतोय ती सर्व्हिस तरी परमनंट आहे का, मग ती परमनंट असेल तर परमनंटसाठी काय केलं पाहिजे. हे असे दोन विचार करताना मी घेतलेले निर्णय तुम्हाला सांगू इच्छितो. मित्रांनो, वयाच्या 22व्या-23व्या वर्षी मी सकाळी 7:30 सकाळी जवळपास 7 ते रात्री 9 पर्यंत मी सर्व्हिस करायचो. 3 वेगळ्या सर्व्हिस मी केल्यात. सकाळी 7 ते 9:30 एका खाजगी कॉलेजमध्ये मी तिथं व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जायचो. 10:30 ते 5:30 शासकीय अभियांत्रिकीमध्ये मी माझं हंगामी अधिव्याख्याता या पदावर मी काम करायचो आणि संध्याकाळी 6 ते 9 वाऱ्या कॉलेजला पार्ट टाइम डिग्री शिकवायला जायचो. अशा ह्या 3 सर्व्हिसेस करायचं कारण असं होतं की दिवसभर मी स्वतःला इतकं बिझी ठेवायचो. त्यातनं जे काय थोडंफार तुटपुंजी मला मिळत होती त्यात मी घरात जास्तीत जास्त कर्ज कसं फेडता येईल हे माझ्या डोळ्यासमोर हे होतं. असा हा माझा जीवनक्रम मी 22व्या वर्षी सुरुवात केला होता. त्यामुळे कदाचित तुम्हाला लक्षात येईल की मला फर्ग्युसन रोडवर काय माहिती नव्हतं. मला फक्त एकच माहिती होतं की आपलं करिअर, आपलं लाईफ आणि आपण त्याविषयी. दुसरी गोष्ट मित्रांनो, मला कॉलेजमध्ये असतानाचा काही गोष्टी ॲडहॉक असल्याचे मला पदोपदी जाणवत होतं. म्हणजे म्हणतात ना की आपण म्हणतो की समाजामध्ये जात व्यवस्था, ही व्यवस्था, याचा भेदाभेद, त्याचा भेदाभेद, पण नाही. मला तिथे जे जाणवलं ना ते तुम्हाला मी आज सहज सांगतो. तिथे एक सगळ्यात मोठी डिस्क्रिमिनेशन होतं, ते म्हणजे परमनंट ॲडहॉक. ॲडहॉक म्हटलं की तुम्ही अगदी तुच्छ. तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीला तुम्ही भीक मागण्यासारखी परिस्थिती. तुम्हाला कधी प्रत्येक गोष्ट तुमचा अधिकार मिळवण्यासाठी तुम्हाला त्यांना विनवण्या करायची आणि तुम्ही असं लाजिरवाणे की तुम्ही ॲडहॉक आहात, तुम्ही काय येतात. अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो मी क्वार्टर मिळवलं. अशा परिस्थितीमध्ये मला ME ॲडमिशन घेताना परमिशन नाही ॲडहॉकला परमिशन का द्यायची, फक्त रेग्युलर लोकांनाच परमिशन द्यायची ME करायला, ॲडहॉकला द्यायची. तर ती MEला ॲडमिशन घेताना देखील मला ॲडहॉकचा हा फार मोठा प्रत्येक पदोपदी आम्हाला ॲडहॉक असल्याचा मला जाणवत होतं. एवढंच काय की शासकीय अभियांत्रिकीमध्ये सर्व्हिस करत असताना तिथं जे काही कन्सल्टन्सीचे काम यायचे, जे काही विभागाला इतर ॲडिशनल एक्सपोजर असायचं की तुम्हाला फील्ड एक्सपोजर असेल त्यात ज्याचे तुम्हाला स्वतःचं प्रोफेशनल नॉलेज एक अपग्रेड व्हायचं किंवा प्रोफेशनल नॉलेजचं तुम्हाला एक कॉन्फिडन्स येण्याची जी काही साधनं होती ज्याच्यात म्हणतात फील्ड एक्सपिरियन्स, तो फील्ड एक्सपिरियन्स COPच्या काळात मला ॲडहॉक असल्यामुळे कुणीच आम्हाला देत होतं. नाही, तुम्ही ॲडहॉक तुम्ही नाही करू शकत. फक्त परमनंट लोकांनी फक्त कन्सल्टन्सी आलेले कुठले शासकीय जे काही कामं असते त्यांनी फक्त त्यांनी करायची, कारण त्याच्यातनं 2 पैसे मिळत होते. त्यामुळे आम्ही त्यातनं पण लाभ. हे बघा, ॲडहॉकचे फायदे जसे होते तसे तोटे पण होते. ज्यांना ते मिळत होते ते तेच घेत होते आणि आम्हाला त्यात वागणूक आम्हाला लाभ फेकल्यामुळे आम्हाला स्वाभाविकपणे आम्हाला स्वतःला जाणवं लागलं अरे मी चुकतो काय, मी इंजिनियर झालो आहे, मी माझी सेवा देतोय, मी माझं इंजिनिअरिंगचं नॉलेज वापरून असं कुठे लिहिलेलं आहे. मग मी ठरवलं की नाही, मी आता माझी प्रॅक्टिस करायची. आणि मित्रांनो, मी 1994 पासून मी प्रॅक्टिससाठी प्रयत्न केलेत. एकदम प्रॅक्टिस होत नाही. 1994लाच मी PGला ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर घटना बघा तुम्ही तर 1994ला ॲडमिशन घेतली आणि 94 ते 95 पर्यंत मी एका वर्षामध्ये माझं PGचं ऑलमोस्ट सगळे विषय क्लिअर, दोन्ही सेमिनार क्लिअर, फक्त थेसिस पेंडिंग. इकडे कौटुंबिक जबाबदारी वाढत होती. 1996ला मी माझं स्वतःचं लग्न झालं आणि त्या काळात माझं PGचं जे काही थेसिस कम्प्लिशन होतं ते मित्रांनो तुम्हाला सांगायला देखील आवडेल आणि कदाचित ती स्टोरी तुम्हाला देखील कदाचित
भावेल का तर 1995 पासून ते 1999 पर्यंत मला माझा गाईड अलॉट केलेला नाही. मागणी करत होतो पण आम्हाला गाईड देत नव्हते. काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी असतील आणि काही कारणं असतील. परंतु 95 पासून ते 1999 पर्यंत 4 वर्ष फक्त गाईड अलॉट केलं नाही आणि त्यामुळे माझं PG कम्प्लिशन होऊ शकलं नाही. या दरम्यान इतके संकट होते, कौटुंबिक संकट होती, जबाबदारी होती की सेटल व्हायचं, लग्न केलं होतं, घरात एक प्लॅस्टिकची खुर्ची देखील नव्हती घरात. आणि अशा अवस्थेमध्ये एकीकडे बघा कॉलेजला गेल्यानंतर इथे हे अडथळे म्हणजे जे काही मला ऑब्स्टॅकल्स टाकले गेलेत त्याच्यातनं आम्ही कसे बाहेर निघालो ते तुम्हाला सांगतो. मी माझी प्रायव्हेट प्रॅक्टिसची जी संकल्पना होती ती जास्त बळवली आणि मग प्रायव्हेट प्रॅक्टिसवर जास्त फोकस करायचं ठरवलं. मग त्यात ती कन्सल्टन्सी असेल किंवा एक्झिक्युशनचे प्रोजेक्ट असतील. मी 1995 पासून खूप मोठ्या प्रमाणात कन्सल्टन्सी आणि एक्झिक्युशन याच्यात पडलो. त्याचा मला झालेला फायदा अकॅडमिक मी शिकवत असताना मी जे काही बाहेर कामं करायचो त्याच्यामुळे मला जो कॉन्फिडन्स यायचा त्या कॉन्फिडन्समुळे मी खूप छान डिलिव्हरी करतो. विद्यार्थ्यांना शिकवताना मला खूप कॉन्फिडन्स असायचा. दुसरी गोष्ट मला हे कॉलेजमध्ये येणारे जे कन्सल्टन्सी जे होते कामं होते त्याच्याकडे मी आता त्याच्याशी भांडायचो नाही किंवा बोलायचो पण नाही देत ठीक आहे तुम्ही करा बाबा. मग आम्ही आमच्या बाहेर प्रायव्हेटमध्ये स्वतःच्या पोटेन्शियल स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या पायावर कामं घेतलीत आणि ती कामं केलीत आणि त्याचा फायदा असा झाला की आमची एक डेव्हलपमेंट झाली. हो आम्ही एक इतके म्हणतात ना इतका कॉन्फिडन्स आला आम्हाला काम करताना अरे आपण हे डिलिव्हर करू शकतो. आणि मग त्याच्यातलं स्वतःच्या पोटेन्शियल केल्यानंतरची जी काही म्हणतात ना तुमची अचिव्हमेंट असते ती अचिव्हमेंट ही कॉलेजच्या स्टॅम्पवर नाही चालत, मग ती स्वतःची असते. मग तिथून माझी आर्थिक परिस्थिती देखील मी थोडी सुधारवली. तरी देखील जेव्हा माझी आर्थिक परिस्थिती सुधारत होती त्यावेळेस एक लक्षात येतो अरे काहीतरी माझं चुकते, माझं थेसिस बाकी. आणि मग तो थेसिस करण्यासाठी मित्रांनो मी पूर्णतः लक्ष दिलं आणि परत मला त्यावेळेस गाईड अलॉट झालेत आणि 1999 मध्ये गाईड अलॉट झाल्यानंतर 2000 साली माझा थेसिस पूर्ण झाला. परंतु 2000 साली माझा थेसिस पूर्ण झाल्यानंतर माझं जे काही पोटेन्शियल होतं पब्लिक रिलेशन्सचं, मार्केटमध्ये प्रोफेशनल बॉडीशी असलेले संबंध असलेले रिलेशन्स, नेटवर्किंग ज्याला म्हणतात बिझनेसमध्ये म्हणतात नेटवर्किंग, तुमचं खूप स्ट्रॉंग नेटवर्किंग असलं. त्यामुळे माझं नेटवर्किंग हे सगळ्या फील्डमध्ये असायचं. पुणे कॉर्पोरेशनपासून PWD इरिगेशन म्हाडा सगळीकडे लोक आपले ओळखीचे होते. सगळ्यांशी संबंध का तर ॲडॉप होतो तेवढी गरज होती परमनंट व्हायची आणि त्यामुळे गरज होती मला स्वतःला सेटल होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायची. हे सर्व करत असताना हे जे काही हर्डल्स होते त्या हर्डल्सचा मला फायदा असा झाला की PG कम्प्लिशन माझं 2000 साली झालं. तोपर्यंत मी मार्केटमध्ये खूप छान स्ट्रॉंग डेव्हलप झालो होतो. आणि त्याच्यानंतर मी 2003 साली मी सर्व्हिसला जॉईन झालो. 21 वर्ष आणि 3 महिने झाले असतील माझ्यासाठी. आणि 33व्या वर्षी म्हणजे जवळपास मी 12 वर्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे अर्ज करत होतो की जेणेकरून मला सर्व्हिस माझी परमनंट होईल. सर्व्हिस परमनंट झालीच नाही कारण कधीच मला बोलवलं नाही परीक्षेला. अशा प्रकारचे प्रत्येक वेळेस क्रायटेरिया लावले गेलेत की ज्यावेळेस मला संधीच मिळाली नसल्यामुळे शेवटी मी त्याच्यावर दाद मागायचं ठरवलं. दाद मागितली ते तुम्हाला ह्यासाठी सांगतो की प्रयत्न आपले जबरदस्त असले पाहिजेत, कमी नको पडायला. ती दाद मागताना पुण्यातल्या कोर्टापासून तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट एका दिवशी तिन्ही ठिकाणी केसेस मी लढलो. आणि तरी देखील जेव्हा लक्षात आलं की या सिस्टीममध्ये कदाचित मी नाही योग्य, मला 2003 साली 1 नोव्हेंबर 2003ला मी सिस्टीममधून बाहेर पडलो. मित्रांनो इथून खरी माझी जर्नी सुरू झाली. जर्नी इतकी सोपी नव्हती. 12 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर तुम्हाला एक मेंटल माइंडसेट, एक मेंटल ब्लॉक असतो की 1 तारखेला सॅलरी जमा होते. परंतु मी ॲडॉक असल्यामुळे मला एक कमी होतं माझ्यामध्ये की मला इगो किंवा तो म्हणतात ना की विनाकारण तो प्रकार नव्हता. आणि त्यामुळे मी खूप कॉन्फिडेंटली मार्केटमध्ये फिरत होतो. परंतु आपण COPतनं आज सेपरेट झाल्याचं तो जो काही म्हणतात ना तो जो टर्निंग होता किंवा तो जो ट्रान्झिशन होता तो मला 1 वर्ष खूप मला सतावणार होता. कारण माझ्यासाठी ते 12 वर्ष केलेली सेवा आणि त्यातनं बाहेर पडायला लागणं हे माझ्यासाठी खूप डायजेस्ट होण्याच्या पलीकडे होतं. 1 वर्ष त्याचा त्रास झाला. 1 वर्षानंतर मी स्वतःचा रिव्ह्यू घेतला. मित्रांनो मी तुम्हाला हे आकडे फक्त सांगणार, याच्या पुढे मी कुठलेच आकडे बोलणार नाही. 1 वर्षानंतर मी जे काही स्वतःचा रिव्ह्यू घेतला आणि तो असा होता, मी 12 वर्ष सेवा केल्यानंतर माझे सेविंग हे क्रेडेन्शियलला 11-12 लाखापेक्षा जास्त नव्हते. त्यात माझ्या बायकोची मध्ये मला साथ होते. आणि नोकरीतनं बाहेर पडल्यानंतर 1 वर्षात मी माझ्या हिस्स्याला जवळपास 15 लाख रुपये बॅलन्स आलेत. आणि मी ठरवलं
की जर मी परत त्या नोकरीमध्ये जर गेलो तर पुढची 12 वर्ष जे मला बॅलन्स पडणार नाही ते मी एका वर्षात कमवलेलं आहे. त्यामुळे मी आता नोकरीचा विषय नाही मला लावायचा आहे. त्यामुळे तोपर्यंत मला 1 वर्षामध्ये मला परत नोकरी जॉईन करायचं का कसं करायचं हा विषय चालू होता. परंतु नंतर हा स्वतःचा रिव्ह्यू घेतला आणि त्यानंतर विकास पाटील हा एक वेगळ्या प्रकारचा दिशेला पाय टाकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी मागे वळून बघितलं नाही. मग मित्रांनो त्याच्यानंतर मी फुल टाईम कन्सल्टन्सी माझी एवढे जोरात होती की ज्याचा मला कदाचित अंदाज पण नव्हता. मी तुम्हाला कुठल्याच प्रकारचे आकडे सांगणार नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो की मला खूप मोठ्या प्रमाणात खूप समाधानाचं मला सगळ्या गोष्टी चालू होत्या. परंतु एक होतं ना की तो COPतला जॉब, 1 तारखेचा जमावर पगार, मग तिथले येणारे लोक हात नमस्कार सर, ह्या गोष्टी सगळ्या मी सोडल्यात. आणि मग बिझनेसमध्ये दुसऱ्या वर्षी स्वतःचा रिव्ह्यू घेतल्यानंतर मी ठरवलं की आता मागचा विचार नाही करायचा, आता फक्त बिझनेसचा विचार करायचा. मग ते बिझनेसचा विचार करताना मला असं लक्षात आलं की मी जेव्हा कन्सल्टन्सी करत होतो तेव्हा कन्सल्टन्सी करताना मला काही अनुभव आलेत. कन्सल्टन्सी करताना हा प्रोफेशन एक प्रकारचा टीचिंगसारखाच होता. परंतु मला असं जाणवलं की काही ठिकाणी आपण कन्सल्टंट किंवा जे माझं मॉडेल होतं बिझनेस मॉडेल होतं ते बिझनेस मॉडेल जर समजा त्याला कोणी जर रिस्पेक्ट करत नसेल तर हे माझं चुकीचं आहे. मी कुठेतरी काही चुकतोय. आणि मग त्या बाबतीतला निर्णय घेऊन मी 2007 साली मी कन्सल्टन्सीवरून स्विचवर होऊन मी एक्झिक्युशनला उतरलो. मित्रांनो या काळात आम्ही जी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली होती रिटेनिंग वॉल कन्स्ट्रक्शनमध्ये त्याचं पेटंट घेतलं. 2004 साली पेटंटचा अर्ज केला होता. 2007 साली पेटंट आला. मित्रांनो ह्या काळात 2004 ते 2007 या दरम्यान ज्यावेळेस मी फुल कन्सल्टन्सी केली त्या दरम्यान आम्ही इरिगेशन डिपार्टमेंट महाराष्ट्र यांना अप्रोच झालो होतो आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल त्यासाठी आम्ही 1 वर्षभर नाशिकला हेरझारा केल्यात. आणि त्याच्यानंतर आमचं प्रकरण मुंबईच्या मंत्रालयात गेल्यानंतर तिथे प्रेझेंटेशन झालं आणि त्यांनी एक सर्क्युलर काढलं. येस, ब्लाइंड सर्क्युलर होतं की तुम्हाला महाराष्ट्रावर याची प्रॅक्टिस करता येईल. परंतु माझ्या त्या 3 वर्षाच्या अनुभवात मला स्वतःला असं जाणवलं की माझं फ्युचर कुठेतरी मला काहीतरी खटकतंय. जर दुसऱ्यांच्या हातात माझं फ्युचर जात असेल तर ते काहीतरी मी चुकतोय. मी अशा फ्युचरच्या नादी लागू नये जिथं सर्वच डिपेंडेंट दुसऱ्यांवर आहेत. मग काहीतरी इंडिपेंडंट असलं पाहिजे. मग त्यासाठी मी विचार केला की आपण का म्हणून एक्झिक्युशन उतरायचं नाही. ड्युरिंग कन्सल्टन्सी मला अजून काही गोष्टी लक्षात आल्यात. मित्रांनो कन्सल्टन्सी करत असताना आमचं जे मॉडेल होतं बिझनेस मॉडेल होतं ते अशा प्रकारचं पॉवरफुल मॉडेल होतं की माझं वय त्यावेळेस 33-34 आणि ते मी माझं बिझनेस मॉडेल जेव्हा मी मला सांगितलं की कन्सल्टन्सी ही मी सुरुवात केली पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशनपासून आणि मी कुठे पोहोचलो तर नॅशनल हायवेपर्यंत. त्या दरम्यानचे सर्व डिपार्टमेंट्स गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स तुम्ही यू नेम द डिपार्टमेंट तिथं आम्ही काम केलं आहे. ते म्हाडा असो, सिडको असो, MSRD असो, PWD असो, इरिगेशन असो, ह्या सर्व डिपार्टमेंट्सला आम्ही कन्सल्टन्सी दिली. आणि तिथले खूप चांगले लोक होते की ज्यांनी आम्हाला खूप छान आम्हाला प्रोत्साहन दिलं. परंतु तिथले काही थोडेसे कटू अनुभवामुळे कदाचित मी डिस्टर्ब झालो असेल आणि मला असं वाटलं की नाही आपण हे फील्ड बदललं पाहिजे. त्यात अजून अशा मला अनुभव आलेत की मी कन्सल्टन्सीसाठी अगदी राईट फ्रॉम दिल्ली ते तामिळनाडू आणि मुंबई ते कलकत्ता असा मी प्रवास करायचो. आणि हे प्रवास करताना मला असं लक्षात आलं की अरे जेवढी मी मेहनत घेतोय हे फक्त विमानाने प्रवास करून मला सुख मिळत नव्हतं. पण मला एक जाणवतं की आपण कुठेतरी चुकतोय. कारण फायनान्शियल अर्निंग तेवढी नव्हती जेवढं मी मेहनत घेत होतो. एका दिवसात पुण्यातनं निघून मुंबईला जायचं, मुंबईवरून फ्लाईट पकडून कलकत्त्याला जायचं, कलकत्त्याचं काम दिवसभर आटपायचं, रात्री मुंबईला लँड व्हायचं आणि परत रात्री मुंबईवरून परत पुण्याला यायचं. हा जो जर्नी त्या वयात मी केला. परंतु ते करताना मला बऱ्याच वेळ जाणवतो की आपण काहीतरी चुकतंय, आपलं फायनान्शियल गणित चुकतंय. आणि मग मित्रांनो ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी कन्स्ट्रक्शनमध्ये उतरायचा निर्णय घेतला. त्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची विसरलो ते म्हणजे की कन्सल्टन्सी करत असताना माझं वय 34 होतं आणि ही जी टेक्नॉलॉजी जेव्हा मी प्रेझेंट करायचो मी प्रेझेंटेशन आमचं स्केल फार हाय होतं. आम्ही कधीच असा लहान विचार केला नाही. थिंक बिग. म्हणजे एकदम नॅशनल हायवेला मी अप्रोच झालो आणि नॅशनल हायवेने तामिळनाडूमध्ये एक कॉन्फरन्स अरेंज केली होती ज्याच्यामध्ये ही गोष्ट आहे 2005-06ची ज्यावेळेस मोर दॅन 1000 crores ऑफ पॅकेजेस ज्यांचे असतील कन्स्ट्रक्शनची पॅकेज अशा कन्स्ट्रक्शन कंपन्या तिथे आल्या होत्या आणि त्यातला सल्लागार असे सगळे मंडळी तिथे आले असताना मला तिथं प्रेझेंटेशनची आम्हाला संधी दिली आणि मी माझी टेक्नॉलॉजी प्रेझेंट केली. मित्रांनो मला सांगायला आवडेल मी टेक्नॉलॉजी प्रेझेंट किंवा कॉन्फिडेंटली केली. नंतर मला येणारे क्वेश्चन्स विचारणारे क्वेश्चन्स हे मला खूप असे म्हणतात ना असं
असं वाटलं की अरे काहीतरी चुकतंय. माझं चुकत नाही, पण लोकांचं काहीतरी चुकतंय. कारण प्रश्न विचारणारे बरेचसे रिटायर्ड सेक्रेटरी फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट, सम पीपल वेअर 1960चे वगैरे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट फ्रॉम IITs आणि सेक्रेटरी, अशा लोकांना उत्तर देताना यू डोंट टीच अस, अशी त्यांची जेव्हा वाक्य यायचीत ना, तेव्हा मला डिस्टर्ब नाही व्हायचं. मला कल्पना होती, माझ्या पेटंट आणि माझ्या प्रॉडक्टविषयी कॉन्फिडन्स होता, परंतु कुठेतरी बिझनेसला तडा जात होता. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी कन्स्ट्रक्शन उतरायचं ठरवलं. आणि त्यानंतर मी मित्रांनो कन्सल्टन्सीचे एक चांगला, म्हणजे माझं तुम्हाला मी सांगितलं की 1 वर्षातलं इन्कम मी तुम्हाला अंदाज त्यावेळेस सांगितलं 2003-04 मधली गोष्ट. मी त्यानंतर कन्सल्टन्सी देखील थांबायचं ठरवलं, कारण मला मार्केट हे एवढं मोठं होतं की त्यासाठी मला विथ द मार्केट फ्लो व्हायचं ठरवलं होतं की नाही, आपण आता मोठं होण्यासाठी आपल्याला मोठे प्रयत्न केले पाहिजे. आणि मग मी इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन सुरू केलं. मी इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन इथून नाशिकला जाऊन प्रोजेक्ट सुरू केलेत. जवळपास 8-9 वर्ष मी तिथे केलेत. त्या दरम्यान आलेले अनुभव असं की मित्रांनो, राहत होतो पुण्यात आणि बिझनेसची सुरुवात झाली नाशिकला. खरं तर नाशिकच्या जवळ सिन्नर हे इंडस्ट्रियल एरिया आहे, तिथे माझी सुरुवात झाली. आणि तिथे मी जवळपास सलग 7 ते 8 वर्ष मी बिझनेस केला. बिझनेस मला तिथे इतका छान मिळाला. अडचणी सगळीकडे असतात, तिथे अडचणी आल्यात मला, परंतु ते काम करत असताना मी तुम्हाला माझे अनुभव शेअर करतो. सुरुवात सिन्नरला झाली, मोठा प्रोजेक्ट मिळाला. आणि तो प्रोजेक्ट मिळाल्यानंतर 70-80 लाखाचा प्रोजेक्ट होता त्यावेळेस. मी कधी 7 लाखाचं देखील काम केलं नव्हतं आणि 70-80 लाखाचा रोडचा प्रोजेक्ट मला करायला संधी मिळाली. ते करताना माझं टार्गेट अजून वरती होतं की त्यांच्याकडे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट होता, इंडस्ट्रीचा प्रोजेक्ट होता, असे बरेच प्रोजेक्ट होते. त्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने मी प्रयत्न केलेत आणि ते प्रयत्न करताना मला स्वतःला तिथे यश मिळत गेलं. प्रत्येक वेळेस मला तिथे ॲप्रिसिएशन पण झालं. आणि त्यामुळे सलग 7-8 वर्ष मी नाशिकच्या इथं सिन्नरला मी इंडस्ट्रियल प्रोजेक्ट केलेत. त्यावेळेस अजून एक लक्षात आलं की अरे आपण एक्सपान्शन केलं पाहिजे. आपण एका कंपनीच्या भरोश्यावर आपण बिझनेस करू नये, आपण थोडंसं वाढवलं पाहिजे. आणि त्यासाठी ABB नाशिक इथला एक नवीन सेकंड ऑर्डर मिळाली, पण काही कारणास्तव मी तो प्रोजेक्ट करू शकलो नाही. मला त्याचं आजही दुःख आहे, कारण मित्रांनो ऑर्डर मिळवणं इतकं सोपं नाही. परंतु ही गोष्ट मला जवळपास आठवतं 2008-09ला तुम्हाला अशी एक मोठी संधी मिळाल्यानंतर देखील तुम्ही करू शकला नाही. त्यावेळेस मी ती संधी गमावली. काहीतरी आमचं ॲडमिनिस्ट्रेशन, आमच्या कन्सल्ट डिस्कशनमध्ये काहीतरी चुकलं. त्यानंतर मित्रांनो 2009 साली 9-10 साली जे मी कन्सल्टन्सी करत होतो त्याचा एक मोठा प्रोजेक्ट मला मुंबईला मिळाला. त्या मिळण्याच्या आधीची एक स्टोरी तुम्हाला सांगतो आणि कदाचित ह्या घटना तुम्हाला सर्वांना खूपच एकत्र करतील, तुम्हाला जवळ आणतील आणि कदाचित तुम्हाला याच्यातनं नक्कीच काहीतरी मार्गदर्शन करू शकतील. जो मुंबईचा प्रोजेक्ट लोढा ग्रुपचा, हा जवळपास मी 6-7 वर्ष प्रोजेक्ट केला. तो प्रोजेक्ट मिळण्याच्या आधीची पार्श्वभूमी अशी होती की पुणे महानगरपालिकेतील एक अभियंता, ज्यांचे मित्र, त्यांच्याकडे मी सुरुवातीला कन्सल्टन्सीचे काही प्रोजेक्ट केले होते. तर ते एक लीनवर ते काही दिवस 5 वर्ष मनोभातनं बाहेर आले होते आणि ते काही दिवस गल्फमध्ये होते आणि नंतर पुण्यात आल्यानंतर त्यांनी एका कंपनीमध्ये ते जॉईन झाले होते. तर त्यावेळेस त्यांना मी काही कन्सल्टन्सी त्यांची कामं होती, ती कामं मी त्यांना दिलीत. तर ते त्यांनी दिल्यानंतर त्यांनी मला विचारलं की सर तुमची फी, तर त्यावेळेस काहीतरी 40-50 रुपये फी असेल. पण मी म्हटलं सर नाही, फीवर नाही, तुमच्यासाठी फी नाही, कारण तुम्ही माझे मित्र आहात आता, कारण तुम्ही आता प्रायव्हेट सेक्टरला आहात. म्हणजे तुमचे मित्र किती स्ट्रॉंग आहेत हे तुमच्या मॅनेजमेंटला कळू द्या, खाजगी मॅनेजमेंटला. त्यामुळे मी म्हटलं की मला फीवर काही नको आणि मी त्यांच्याकडे फी घेतली नाही. पण तो मित्रांनो म्हणतात ना, कदाचित माझ्या स्वतःच्या प्रामाणिकपणाच्या असेल किंवा समोरच्यांची पण व्यक्ती ही इतकी माझ्यासाठी भाग्यवान असेल की त्यांच्याकडे मी फी घेतली नाही, परंतु त्यांनी मला एक मुंबईचा लोढाचा एक मोठा प्रोजेक्ट 19 कोटीचा प्रोजेक्ट त्यांनी मला दिला. आणि त्या प्रोजेक्टचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्या प्रोजेक्टची कॉस्ट होती 19 कोटी रिटर्निबल कन्स्ट्रक्शन, आणि विथ अवर ओन डिझाईन, आमच्या स्वतःच्या डिझाईनने मी त्याचा कम्प्लीट स्टडी केला. आणि स्टडी केल्यानंतर मला असं लक्षात आलं की ते प्रोजेक्टची कॉस्ट 19 कोटीची कॉस्ट 14 कोटीत होऊ शकते, 5 कोटी सेव्हिंग होऊ शकतं. आणि याचं संपूर्ण माझं बारीक कॅल्क्युलेशन, ॲनालिसिस हे सर्व मी तयार होतं. त्यावेळेस माझ्याकडे ड्रायव्हर देखील नव्हता, कोणीच नव्हतं, मी स्वतः एकटा. माझ्याकडे स्टाफ एक दोन लोक होते, ते सिनियर असायचे. अशा परिस्थितीमध्ये मी हा सगळा प्रोजेक्ट मुंबईला मी तिथं प्रेझेंट केला. माझं प्रत्येक काम हे कदाचित एक केस स्टडी होऊ शकतं. मित्रांनो, हा जो प्रोजेक्ट मी जेव्हा प्रेझेंट केला त्यावेळेस पलावा सिटी, जे आज नाव सगळ्यांना माहिती आहे, जवळपास पलावा सिटी हे 150, 300 आणि 450 असे जवळपास 750 एकर सध्याचं एक्झिस्टन्स आहे त्यांचं. या पलावा सिटीच्या
सुरुवात जिथं झाली तिथं मला ते काम, ज्यांची सुरुवातीची कॉस्ट 19 कोटी होती, मी त्यांना 14 कोटी दाखवली. आणि मग 14 कोटी दाखवल्यानंतर हे करताना त्यांच्या बऱ्याच मीटिंग झाल्यात, कन्सल्टंट्ससोबत मीटिंग झाल्यात. कन्सल्टंट्स बरेचसे बाहेरचे, सिंगापूर, दिल्ली अशा बऱ्याच ठिकाणचे कन्सल्टंट्स होते, कारण हा मोठा प्रोजेक्ट होता. आणि ते करताना त्यांनी मला बरेच प्रश्न विचारलेत. मी त्यांना प्रत्येक प्रश्नाला अगदी समोरासमोर उत्तर देत गेलो. आणि हा जो मला तिथला जो काही अनुभव आला खाजगीमधला, त्याच्याने मी इतका प्रभावित झालो की मला त्यांनी तर मला ॲक्सेप्ट केलंच केलं, परंतु त्यांनीच मला एक कंडिशन टाकली की ते हे काम तुम्हीच करायचं. मी म्हटलं, सर मी करू शकतो पण माझ्यावर पैसे नाहीत, मी फक्त कन्सल्टन्सीच्या हिशोबाने तुमच्याकडे आलो होतो की ज्याचे तुम्हाला सेव्हिंग होईल. ते म्हटले की शो मी प्रोफेसर पाटील, व्हॉट आर युअर कॅल्क्युलेशन्स ऑल दॅट. तर त्यांना मी सगळे कॅल्क्युलेशन दाखवले. सगळं ओपन केल्यानंतर त्यांनी एक बघितलं की जी माझी 14 कोटीची कॉस्ट होती त्याच्यामध्ये 10 कोटीचं मटेरियल होतं. आणि 10 कोटीचं जे मटेरियल होतं त्यात कॉन्क्रीट आणि स्टील. ती कॉन्क्रीट आणि स्टीलची कॉस्ट ही माझ्या रेटने 10 कोटी होती, आणि त्यांच्या स्वतःच्या DSRने ती त्यांच्या स्वतःच्या ऑर्गनायझेशनच्या जे रेट्स असतील त्याच्याने त्याची किंमत जवळपास 10% कमी, 9 कोटीवर येत होते. तर ते मला म्हटलं की सर आपने 1 करोड ज़्यादा पकड़ा है. मतलब सर जो मुझे मिलने वाला रेट है मैं आपको दिखाया, शायद आप लोग अच्छे बार्गेन कर सकते हैं, बड़े लोग हैं तो आपको मिल सकता है. मित्रांनो, त्यावेळेस त्यांनी मला माझ्या जे काही ऑनेस्टली सबमिशन आणि सगळं इनोसन्स असेल काय असेल त्यांच्या सबमिशनमध्ये, त्यांनी मला सांगितलं की मिस्टर पाटील, डू वन थिंग, दिस 1 करोड डिफरन्स वी आर अवॉर्डिंग टू यू, प्रोव्हाइडेड यू मस्ट एक्झिक्यूट द वर्क. तुम्ही हे काम करून दाखवायचं. मित्रांनो, काम तर मिळालं, तर चॅलेंज एवढं होतं की तुम्हाला एक काम करायचं आहे. मी त्यांना सांगितलं की सर माझ्यावर पैसे नाहीत, आय डोंट हॅव मनी. मित्रांनो, लोढा ग्रुपने मला एवढं सहकार्य केलं. ते म्हटलं की डोंट वरी प्रोफेसर पाटील, व्हॉट एव्हर यू वॉन्ट विल प्रोव्हाइड यू. त्यावेळेस तिथले टिकम जैन सर, आजही मी त्यांचं नाव घेऊ इच्छितो, त्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यांनी मला माझे रेट ठरवले, सर्व दिलं, आणि तो प्रोजेक्ट मी जवळपास पुढचे 5 वर्ष करत होतो. त्याच्यानंतर पुढे अजूनही आजही सगळे त्यांचे प्रोजेक्ट चालू आहेत. सांगायचं उद्दिष्ट असं की माझ्यावर पैसे नव्हते, काही नव्हतं, पण ती एक हिंमत होती, प्रेझेंट करायची ताकद होती, प्रॉडक्टवर विश्वास होता, स्वतः सेल्फ बिलीफ तो होता. रिस्क म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. मित्रांनो, मला मुंबईचं ह्युमिड क्लायमेट हे अजिबात आवडत नाही, परंतु जेव्हा बिझनेस समोर आला तेव्हा मी सर्व विसरलो. 10 वाजताच्या मीटिंगला सकाळी 7 वाजता मुंबईत हजर राहणार मी. का? तर मला ती ऑर्डर हवी होती. मी 7 वाजता जाऊन तिथे उभा राहायचो. का? मला जी ऑर्डर हवी होती, मला कुठल्या वाजता ते काम हवं होतं. आणि मित्रांनो, मला 2010मध्ये ती 14 कोटीची ऑर्डर त्यांनी मला दिली, पण देताना त्यांनी एकदम दिली नाही. त्यांनी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशाचे दिली. पार्ट 1चं काम दिल्यानंतर मित्रांनो ते काम मी अतिशय प्रामाणिकपणे आणि छानपणे सुरुवात केली, काम केलं. खूप अनुभव आले. सर्व जमवताना इतकी सोपी गोष्ट नसते, पण तू इच्छाशक्ती असले ना मित्रांनो तर काही होऊ शकतं. मी प्रोजेक्ट घेताना हा विचार केला होता की मला ह्युमिड ॲटमॉस्फिअर जमत नाही, ठीक आहे, मी तिथं वाटलं असतं AC घेईल, रात्रभर ACत झोपेल, दिवसभर काम करेल. ह्या स्वतःच्या एक कमिटमेंटने, एक स्वतःची एक म्हणतात ना एक डेडिकेशन, नाही मी करणार, मी उभा राहील. मित्रांनो, पुढचे 5-6 वर्ष मला एक दिवस देखील थांबायची गरज पडली नाही. माझा स्टाफ, सर्व लोक इतके नंतर आलेत, मला जुळून आलेत, मला एक दिवस देखील थांबायची गरज पडली नाही. काम खूप छान झालं. आणि मॅनेजमेंटची खुशी तुम्हाला सांगतो, फर्स्ट पार्ट जो त्यांनी मला दिला होता ते काम त्यांना इतकं आवडलं. त्याच्यानंतर मित्रांनो, मी पुण्यातनं मुंबईला जाऊन काम करत होतो. मुंबईत काही लोक कमी होते का? दुसरी गोष्ट, एक अगदी स्पष्ट सांगायचं तर लोढा ग्रुपमध्ये गुजराती आणि मारवाडी लोकांचं वेंडर्स, त्यांचं प्रभुत्व जास्त होतं, ते जास्त लोक होते, फॅक्ट होते तिकडं. आणि अशा परिस्थितीमध्ये मला जॉब देताना बरेच लोकांनी तिथं कॉम्पिटिशन केली होती, बरेच लोकांनी खूप फिल्डिंग लावली होती. परंतु थँक्स टू माननीय मंगल प्रभातजी, थँक्स टू अभिषेकजी लोढाजी, की ज्यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला. त्यांनी मॅनेजमेंटला त्यांच्या जेव्हा मीटिंगमध्ये सांगितलं दुसऱ्या वर्षी, वाय यू वॉन्ट टू चेंज द वेंडर, ते म्हटले कि सर नहीं ये अच्छा है, वो अच्छा. क्या अच्छा है? ये आदमी ने इतना अच्छा परफॉर्म किया है कि साल का पूरा टेस्टिंग हो चुका है. इतना अच्छा होने के बाद आप उनको क्यों छोड़ रहे? सो नथिंग लाईक दॅट, कंटिन्यू विथ हिम. मित्रांनो, त्यानंतर मला पुढचे आजपर्यंत कधीही माझी ऑर्डर बदलली नाही. तर हा विश्वास, आणि त्यामुळे मला देखील या त्यांच्या वागण्यातनं मला देखील सिरियसनेस आला, एक रिस्पॉन्सिबल बिहेवियरची मला सवय झाली. अरे नाही, जर त्यांच्यावर माझा एवढा विश्वास असेल तर मी देखील काम तेवढ्याच विश्वासाने, त्या विश्वासाला पात्र असं काम केलं पाहिजे. मित्रांनो, आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा कुठल्याही याच्यात नोकरीचे तुम्ही बघतात की कसे स्विचवर होतात लोक.
बिझनेस हा तुम्ही 10-10 वर्ष एखाद्या ऑर्गनायझेशनसोबत सलग करतायत याच्यात तुम्ही खूप विचार केला पाहिजे. याच्यात तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत तुमचे क्लायंट्सला तुम्ही देवासारखा मानलं पाहिजे. तुमच्या क्लायंटचा विश्वास तुम्ही कधी तोडता कामा नये. मित्रांनो, मी गेल्या 17 वर्षापासून प्रायव्हेट सेक्टरला काम करतोय आणि प्रायव्हेट सेक्टरला काम करत असतानाचा मला अनुभव तुम्हाला सांगायला आवडेल की मित्रांनो, ऑनेस्टी, डेडिकेशन, कमिटमेंट अँड युअर क्वालिटी दॅट इज ऑल ॲप्रिसिएटेड टू हाय लेवल. ते लोक तुमच्यावर प्रचंड विश्वास ठेवतात. मला फार क्वचित एखादा प्रसंग असेल की ज्यात माझे पैशांचा मला प्रॉब्लेम आला असेल. अदरवाईज मला पैसे किंवा प्रायव्हेटमध्ये असं म्हटलं की पैशाची शाश्वती नसते, असं कधी नाही झालं. तर उलट माझी स्वतःचा माझा विश्वास होता की मी प्रामाणिकपणे काम करणार तर मला पैसे मिळतील. असा हा माझा प्रायव्हेटचा जर्नी. आणि मित्रांनो, हे सगळं होत असताना मी तुम्हाला सांगेल की 2010मध्ये मी जेव्हा एक्सपान्शनचं ठरवलं त्यावेळेस माझ्या साईट्स मुंबई, नाशिक, लोणावळा आणि पुणे अशा 4 ठिकाणी माझ्या साईट चालू होत्या. आणि हे 4ही ठिकाणी माझी म्हणतात ना, जी काही म्हणतात म्हणजे खूप भागदौड व्हायची, त्याला म्हणतात ना, खूप पळापळ व्हायची. ते करताना मी कधीही हार मानली नाही. का तर म्हणतात की एक फीचर आहे पॅशनेट आपोआप होतं मनुष्य. जर तुम्हाला खरोखर ते एक म्हणतात ना, तुम्हाला दिशा लागली ना, कदाचित माणूस पॅशनेट होतो. तर पॅशनेट असलं पाहिजे. तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्हाला पॅशन असेल तर तुम्हाला नक्कीच कधीच तुम्हाला अपयश येत नाही. तर डिसिजन मेकिंग मित्रांनो, प्रत्येक क्षणी तुम्हाला डिसिजन घ्यावं लागतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं, निर्णय घेता आले पाहिजेत. निर्णय योग्य का अयोग्य हा गोष्ट वेगळी आहे, पण तुम्हाला निर्णय घेता आले पाहिजेत. तुम्ही जर निर्णय घेऊ शकत नसाल तर तुम्ही अयशस्वी हे आधीच ठरवून घेत नाही. तर एक शिक्का मारून घ्या तर की तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही, कन्फ्यूज आहात, इट मीन्स यू आर फेल. अजून मी तुम्हाला सांगेल का तर की गेल्या 17 वर्षापासून मी प्रायव्हेट सेक्टरचं काम करत असताना मी तुम्हाला आता लास्ट 17 मिनटं उरलेत आणि त्या 17 मिनटात मी एक छानशी स्टोरी या कोविड-19च्या काळात जी घटना झालेली मी तुम्हाला सांगतो. आणि मला असं वाटतं तुम्हाला ही स्टोरी प्रचंड आवडेल. मला खूप कॉन्फिडन्स आहे. या स्टोरीविषयी सांगायचं तर असं की जसा लॉकडाऊन डिक्लेअर झाला त्यानंतर पहिले 4 दिवस जेव्हा घरी राहायची वेळ आली तेव्हा मला अक्षरशः लग्न झाल्याच्या काळात किंवा लग्नाच्या आधी जशी माझी मानसिक स्थिती होती त्या मानसिक स्थितीत मी गेलो. म्हणजे मी विचारच करू शकत नव्हतो की अशा प्रकारची वेळ, अशी शांतता किंवा काहीच काम नाही हातात, काहीच करायचं नाही, ही परिस्थिती मला ओढवली. आणि त्या 4-5 दिवसात मला ते जाणवलं. नंतर मित्रांनो, बिझनेसची जबाबदारी डोक्यावर असताना जरी लॉकडाऊनमध्ये सुट्ट्या असताना इतरांना आराम होऊ शकतो, पण माझ्यासाठी आराम नव्हता. मला झोपच लागत नव्हती. या काळात काय चालू होतं तर हा जो माझा प्रॉडक्ट आहे, ही टेक्नॉलॉजी मी गेल्या 17 वर्षांनी प्रायव्हेट सेक्टरला करतोय. पण त्याला लिमिटेशन्स आहेत. आणि त्याचं लिमिटेशन जर तुम्हाला क्रॉस करायचं असेल तर गव्हर्नमेंट सेक्टर इज अ सोर्स फॉर यू, जिथे तुम्हाला खूप अनलिमिटेड तुम्हाला कामं मिळू शकतात. त्यासाठी मी गव्हर्नमेंटसाठी खूप प्रयत्न करतो. गेल्या 5-6 वर्षापासून मी गव्हर्नमेंट सेक्टरसाठी माननीय डॉक्टर राजेंद्रजी हिरेमठ सर, राजेशदादा पांडे सर, आपले श्रीपादजी, या सर्वांच्या, प्रसेनजितजी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी खूप प्रयत्न करतो. आम्ही खूप प्रयत्न केलेत का तर, पण काही कारणास्तव ते होऊ शकत नाही. परंतु या काळात कोविड-19च्या या लॉकडाऊनच्या काळात खूप काही घडामोडी झाल्यात. आणि त्या घडामोडी अशा, एक म्हणजे मागच्या वर्षी पुणे शहरामध्ये जे काही आंबीलवड्यात जे काही पावसाच्या पाण्याने, ढगफुटीने म्हणत जे काही वाताहत झाली, ज्यात काही बरेचसे जीव गेलेत, तर त्या आंबीलवड्याच्या पात्रात दोन्ही बाजूला सीमाभिंत रिजनीवर बांधायचं खूप मोठं काम होतं. आणि त्या कामासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. त्याच्यासाठी आम्ही शासनाला म्हणजे मनपाला, कमिशनर लेवलला आम्ही आमचं निवेदन सादर केलं होतं की सर, आम्ही असं करू शकतो आणि ह्या टेक्नॉलॉजीने आपला असा फायदा होऊ शकतो. नुसता फायदा होऊ शकत नाही तर काम खूप छान पद्धतीने होऊ शकतं. दुसरी गोष्ट, ह्या वॉल तिथं किती सुटेबल आहेत हे समजून सांगायचा प्रयत्न केला. कॉस्ट सेव्हिंग सांगायलाच नको, कॉस्ट सेव्हिंग देखील आम्ही त्यांना प्रूव्ह केलं. आणि हे सगळं होत असताना माननीय महापौरांसोबत मिटिंगा, अधिकारी, चीफ इंजिनियर त्यांच्यासोबत मिटिंगा, आणि नंतर आमच्या बिझनेस प्लॅनिंग त्याच्या मिटिंगा, या संपूर्ण पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये मी कधी घरी नव्हतो. आणि ऑलमोस्ट एक तर आज ही मीटिंग असेल किंवा ती मीटिंग असेल किंवा मी स्वतः कधी बसून विचार करायचो आणि प्लॅनिंग करायचो. हे 4 महिन्यात हे संपूर्ण चाललं. मित्रांनो,
या 4 महिन्याच्या काळात आमचं ही टेक्नॉलॉजी त्यांनी ॲक्सेप्ट केली. पण ॲक्सेप्ट करताना त्यांनी सांगितलं की यू मस्ट गेट इट अप्रूव्ह फ्रॉम आयदर IIT बॉम्बे ऑर फ्रॉम मेरी. आता माझ्यासाठी एक संकटाचं स्थान होतं, कारण मी स्वतः प्रोफेसर होतो, त्यामुळे मला कल्पना होती की जर कोणी कन्सल्टन्सी घेऊन आलं तर त्यांच्याशी कशा प्रकारे बघितलं जातं. आणि का कोणाष्टोत मला स्वतःला जाणवतं की मी माझी कन्सल्टन्सी, माझं टेक्नॉलॉजी, माझं पेटंट मी दुसऱ्यांनी मान्य करावं एखाद्या संस्थेने, असं का मी कधीच जात नव्हतो. आणि मला कमिशनरने सांगितल्यामुळे मला हा प्रस्ताव IITला देण्यास भाग पडला. मी IITला तो प्रस्ताव पुन्हा ऑनलाईन सादर केला. आणि मित्रांनो, सगळा प्रस्ताव, सगळं करस्पॉन्डन्स हे रेकॉर्डर आहे. त्यांना मी सगळ्या गोष्टी दिल्या. त्यांनी सुरुवातीला असाइनमेंट ॲक्सेप्ट केली. आणि सगळं लॉकडाऊनच्या काळात, ज्यावेळेस तुम्हाला घरातून हलता येत नाही, त्यावेळेस मला हे सगळं अप्रूव्हल घेऊन आलं होतं. अजून अडचण अशी होती की माझी कंपनीचा टर्नओव्हर हा खाजगीतला होता, प्रायव्हेट नव्हता. त्यांनी सांगितलं की सी इफ यू कॅन हॅव सम जॉईंट व्हेंचर असो. तर जॉईंट व्हेंचरसाठी मी देखील एक TNT ऑर्गनायझेशन्स त्यासोबत मी जस्ट हात मिळवणी केली आणि आम्ही दोघांनी मिळून एक जॉईंट व्हेंचर हा प्रोजेक्ट आम्ही कोट केला. मित्रांनो, हे टेंडरिंग ओपन कॉम्पिटिशन झाली. या ओपन कॉम्पिटिशनमध्ये माझ्या प्युअर कॉम्पिटिशनमध्ये मी तुम्हाला एवढं सांगेल, खाजगीमध्ये काम करायची सवय. खाजगीमध्ये काम करताना मेजरमेंट्स आणि तुमचे रेट आणि हा तुमची रक्कम, दॅट्स इट. याच्यापेक्षा दुसरं काही नसतं तिथं. मी ह्या आपल्या पुणे महानगरपालिकेचा हा प्रोजेक्ट ओपन कॉम्पिटिशनमध्ये टेंडरिंग करून एक 18 कोटीचा प्रोजेक्ट आपण मिळवला. तो मिळवताना कम्प्लिटली मेरिटवर मिळवला आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन्स असे कुठले नाहीत. फक्त एकच आहे की आपल्याला जे रेट जमत आहेत, जे रेटला आपण काम करू शकतो ते बघितलेत, प्रॉपर वर्कआउट केलेत आणि तो आपण प्रोजेक्ट मिळवला. मी तुम्हाला सांगायला आवडेल की गेल्या 4 महिन्यामध्ये लोक वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये जात आहेत. जॉबचं फिअर आहे, सगळ्यांनाच फिअर आहे. मला देखील माझ्या कंपनीचं मला भवितव्य अंधारात वाटत होतं. मला देखील खूप काळजी होती, कारण गेल्या 6 महिन्यापासून प्रायव्हेट सेक्टर देखील बरंचसं स्लोडाऊन झालं होतं. आणि अशा परिस्थितीत मला 5-25 कुटुंब चालवायचे. त्यावेळेस रतनजी टाटांचा तो मेसेज फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर बऱ्याच ठिकाणी तो सर्क्युलेट झाला की हे वर्ष तुम्ही जगण्यासाठी, तुम्ही कमवायचं नाही पण जगण्यासाठी. तर मित्रांनो, मी हा निर्णय घेतला की यस, कुठल्याही परिस्थितीत मलाच माझा स्टाफ जगवायचा आहे, माझ्या कंपनीला जगवायचं आहे आणि मला ते प्रोजेक्ट्स एक्झिक्यूट करायचे आहेत. त्यासाठी खूप कॉम्पिटिशनमध्ये मी टेंडर घेतलं आणि प्रोजेक्ट घेतला आहे. ही जी अचिव्हमेंट आहे ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमधली, तर तुम्हाला कदाचित नक्कीच एक प्रेरणादायी असेल की मित्रांनो, येस, आता मला पूर्ण 1 वर्षासाठी माझ्याकडे प्रोजेक्ट्स आहेत, सेक्युअर प्रोजेक्ट्स आहेत. हे जे माझ्यासाठी माझ्या नेहमीच्या वाटचालीतले नाहीत, मी जे नेहमी प्रायव्हेट सेक्टरला करतो त्याच्यातले नाहीत. हे मला खाजगीत आले आहेत, गव्हर्नमेंटचे आलेले आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंटचा प्रोजेक्टला मी आज पहिल्यांदा एंट्री केलेली आहे. त्यामुळे तसं बघायला गेलं तर तुमच्यासोबत मी देखील आता आज एक फ्रेशर आहे, न्यू स्टार्टअप. आय फील दॅट माय बिझनेस हॅज जस्ट स्टार्टेड, सो मच एनर्जेटिक. मी कधीच आता असं म्हणत नाही की रिटायर्ड बिझनेसमध्ये मनुष्य शेवटच्या क्षणापर्यंत जो लढतो तोच खरा बिझनेसमॅन असतो आणि त्या रिटायरमेंट हे नसतं. त्यामुळे मला रिटायरमेंट हे मी स्वतः ठरवलं आहे की मला रिटायरमेंट कधीच नसेल. आणि मला खूप आनंद आहे, खूप उत्साह आहे की मी नवीन बिझनेस आता सुरू केलेला आहे आणि ह्या बिझनेसला मला अतिशय छान काम करून मला सगळ्या अधिकाऱ्यांचं वाहवा मिळवायची, मला अतिशय उत्कृष्ट काम करायचं आहे. आणि ज्या कामाने पुणे शहरातल्या लोकांना देखील वाटलं पाहिजे, अरे कुछ तो हुआ है, कुछ तो अच्छा हुआ है. तर मित्रांनो, अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, उत्साहवर्धक. तर तुम्हाला माझ्या बोलण्यातनं आणि कदाचित याच्यातनं लक्षात आलं असेल की कुठले कुठले निर्णय कसे कसे घ्यावे लागतात आणि ते निर्णय घेताना तुम्हाला त्याला स्टिकअप राहून पुढे जावं लागतं. नो डाऊट काही गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टी बोलता येत नाहीत. मित्रांनो, एकच लक्षात ठेवा तर की आपण बिझनेस करत असताना मी नेहमी एक सांगतो की 10वी आणि 12वीची मुलं जेव्हा पास होतात ना, किंवा ग्रॅज्युएशनची मुलं पास होतात आणि ते जेव्हा स्वीट सिडीकडे डिस्ट्रीब्यूट करतात, पेढे वाटतात, तेव्हा पेढे वाटताना ते त्यांनी कमवलेले पैसे नसतात, ते त्यांच्या आईबाबांचे कमवलेले पैसे असतात. आणि तरी आपला समाज ते पेढे घेतो आणि खातो, का तर त्याला आनंद व्हावा. मित्रांनो, बिझनेसमध्ये मी कमवलेले पैसे, एक जबाबदार व्यक्ती, मी माझ्या पैशांचा कसा विनियोग करायचा हा सर्वस्वी माझा अधिकार आहे. त्यामुळे मी कसे निर्णय घ्यायचे ते मी स्वतः ठरवलं पाहिजे. तर मी तुम्हाला कधीच सांगणार नाही की तुम्ही काय निर्णय घ्या. फक्त एकच सांगेल मित्रांनो, पेढे वाटले जातात, आपण ठरवायचं आपल्याला पेढे वाटायचे का आनंद कसा घ्यायचा आहे. धन्यवाद. मला असं वाटतं की
या संदर्भातलं काही जर क्वेश्चन आन्सर असतील, मला कल्पना नाही, कारण मी आज पहिल्यांदाच फेसबुक लाईव्ह आलेलो आहे आणि कंटिन्युअसली पहिल्यांदा मी स्पीच केलं आहे. त्यामुळे जर काही क्वेश्चन्स आन्सर असतील. खूप खूप धन्यवाद. मी थांबूया आपण आता, परत भेटूया. सर्वांना या काळामध्ये खूप छान आरोग्य लाभो, सर्वांच्या तब्येती छान राहो आणि माझं जर बोलताना काही मानताना काही चुकलं असेल कृपया माफी असावी. असं कुठल्याही उद्दिष्ट नाही तुम्हाला दुखायचं किंवा मिसगाईड करायचं. थँक्यू व्हेरी मच.